Hello everyone, welcome back to my channel Oral Health Management by Dr. अलका खाडे। आज आपल्या डेंटल ऑफिसमध्ये 22 वर्षीय एक युवती आलेली आहे। तिचं क्षेत्र फॅशन डिझायनिंग हे असल्यामुळे तिला ह्या वयातच ब्लीचिंग म्हणजे व्हाइटनिंग करावंसं वाटलं। असं तिला विचारलेल्या प्रश्नात तिने उत्तर दिलं। ब्लीचिंग करण्यापूर्वी दातांमध्ये जर कॅव्हिटीज असतील किंवा दात साफ करायचे असतील तर ते करून घेणं खूप आवश्यक असतं। हिरड्यांच्या लगत निळ्या कलरचा जो आपण थर अप्लाय केलेला आहे तो जिंजायवल बॅरियर आहे, म्हणजे आपण जे काही केमिकल्स वापरणार आहोत त्यापासून आपल्या हिरड्यांचे रक्षण होण्यासाठी ते एक प्रकारचं बॅरियर आहे। तिच्या तोंडांमध्ये कमीत कमी 5 दातांमध्ये कॅव्हिटीज होत्या आणि तिचं स्केलिंग म्हणजे दात साफ करून तिचं पॉलिशिंग झालेलं आहे। विशिष्ट केमिकल्स मिक्स करून आपण त्याचा थर प्रत्येक दातांवरती लावणार आहोत। वरच्या कप्प्यामध्ये आणि खालच्या कप्प्यामध्ये आपण दुसऱ्या उपदाढेपर्यंत हे थर लावणार आहोत। हे थर आपल्याला किमान 15 मिनिटं तरी तोंडात ठेवायचे आहे आणि अधूनमधून जर थुंकी जमा होत असेल तर आपल्याला सक्शनच्या मार्गाने आपल्याला ती थुंकी बाहेर काढायची आहे। 15 मिनिट होऊन गेलेले आहेत आणि आता आपण दातांवरती जो थर लावला होता तो आपण कापसाने काढणार आहोत। त्याचबरोबर आपण पाणी स्प्रे करणार आहोत म्हणजे तो थर पूर्णपणे निघून येईल। दात पूर्ण स्वच्छ झाल्यानंतर आपण ब्लू कलरचा जो थर आपण दिला होता तो काढण्याचा प्रयत्न करत आहोत। पूर्ण दात आपण वॉटर स्प्रे करून स्वच्छ करणार आहोत। ब्लीचिंग करण्यापूर्वी आपण पेशंटची दाताची शेड घेतली होती आणि ती शेड ही A3 होती आणि आता ब्लीचिंग करून झाल्यावरती आपण जेव्हा दात चेक करणार आहोत तेव्हा तिची शेड A1 वर आलेली आहे। पहा, नाइस नाइस, हॅपी, यस, इट्स ब्राइट झाले ना। ही 22 वर्षाची तरुणी आहे, आपल्याकडे ब्लीचिंग करण्यासाठी आली आहे। आपण तिला विचारूया की तिला ब्लीचिंग का करावंसं वाटलं। ओके, तू सांगू शकतेस बाळा, तुला का वाटलं ब्लीचिंग करावंसं? माझे दात थोडे येलो झाले होते। अच्छा, आणि तू ॲक्च्युली काय करतेस? फॅशन डिझायनिंग। येस, फॅशन डिझायनिंग करत असल्यामुळे तिला असं वाटलं की आपले दात पांढरे शुभ्र असावेत। ओके, आणि आज तिचं आपण ब्लीचिंग केलेलं आहे, तर तुला आज कसं वाटते ब्लीचिंग केल्यावरती? एकदम येलो होता है। Yes, you're happy? Yeah. Yes, she's absolutely happy. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे। तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे। थँक्स फॉर वॉचिंग।